केरळमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची भयानक घटना समोर आलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्या निमित्तानं बॉम्बस्फोट व्हायचे UPA काळामध्ये. या तुलनेनं फार मोठ्या प्रमाणामध्ये 2014 नंतर भाजपला ज्यांना कोणाला काय टीका करायची नाही ती वेगळी गोष्ट, पण फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या अशा गोष्टींना त्यांच्यावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये आपण बऱ्यापैकी यश मिळवलेलं होतं. तरीही काही घटना घडत आलेल्या आहेत किंवा मणिपूरसारखं प्रकरण जाणीवपूर्वक पेटून दिलं जात आहे. हमासचा जो विषय आहे तो आपल्यापर्यंत कसा येऊन पोहोचलेला आहे तो बघा. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की जसं काही शेजाऱ्याच्या घरात आग लागलेली आपण शांत बसावं, पण ते चटके आपल्याला बसणारच आहेत. हा मुद्दा वारंवार मोदींनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती उपस्थित केलेला होता की जो काही दहशतवाद आहे त्याचे सगळेच बळी आहेत, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये बोटचेपी भूमिका घेऊन चालणार नाही. आपल्याकडचे हे सगळे तथाकथित पुरोगामी डावे लिब्रांडू त्या सगळ्या हमासचं एका अर्थाने समर्थन करत होते आणि बोलताना मात्र काय म्हणायचे की आम्ही पॅलेस्टाईनच्या बाजूने आहोत, हमासच्या बाजूने नाही. मग आता हमासचा नेता त्याला प्रत्यक्ष भाषण करण्याची, लोकांमध्ये फिरण्याची, येण्याची परवानगी दिली जाते. केरळमध्ये तो सभा घेतो आणि 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी बॉम्बस्फोट होतो. ख्रिश्चन सगळे समाज बांधव त्या ठिकाणी गोळा झाले होते. एक धार्मिक उत्सव होता आणि त्यावेळेस नेमका हा बॉम्बस्फोट झालेला आहे, लक्षात घ्या. मी परत लक्षात आणून देऊ इच्छितो, आम्ही वारंवार ह्या विषयावरती अगदी आधीपासून व्हिडिओ करत आलेलो आहोत की अशा काही शक्ती आहेत की त्या जाणीवपूर्वक आपल्या लोकशाहीवरती हल्ला करतात, सनातन हिंदू उदारमतवादी परंपरेवरती हल्ला करतात, संविधानावरती हल्ला करतात. आणि हे सगळे बोलताना मात्र असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय कट आहे. प्रत्यक्षामध्ये हे सगळे असं म्हणणारे त्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. आत्ताच्या गाझापट्टीमधला जो प्रकार चालू आहे, प्रत्यक्ष पहिला अतिशय क्रूर आणि काय म्हणता येईल त्याला निंदनीय असा हल्ला पहिल्यांदा हमासने केलेला होता इस्रायलवरती. हे जे युद्ध सुरू झालेलं आहे ते अचानक झालेलं नाही, हे इस्रायलने सुरू केलेलं नाही, ह्याच्यामध्ये ज्यूंनी कुठलाही पुढाकार घेतलेला नव्हता. हे हमासचे अतिरेकी ह्यांनी जो अतिशय क्रूर निर्घृण असा हल्ला केला इस्रायलवरती, तेही सणाच्याच दिवशी केलेला आहे. तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या. पहिला जो हल्ला हमासने केला तो सणाच्या दिवशी केलेला होता. कालचाही केरळमधला बॉम्बस्फोट धार्मिक एकत्रीकरण ज्या ठिकाणी झालेले, धार्मिक उत्सव चालू आहे ख्रिश्चनांचा, त्या ठिकाणी झालेला आहे. रामनवमीच्या यात्रेवरती दगडफेक आणि हल्ले झालेले आहेत, हनुमान जयंतीच्या झालेले. तुम्ही हा सगळा तो धागा आहे तो लक्षात घ्या. कट्टरपंथी इस्लाम हा जगाला धोका आहे. प्रत्यक्षामध्ये हिंसेची शिकवण कुराणमधून दिली जाते. ह्या ज्या 36 आयत आहेत ह्या हिंसा शिकवतात. ज्या कोणी घुसडल्या असतील त्या आम्हाला नको म्हणून आपल्याकडचेच पुरोगामी विचारवंत असलेले इस्लाम धर्मीय प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते ना. आपला बोटचेपेपणा असा की ह्या आयत नाकारण्याला आम्ही नकार दिला. ह्या आयत आम्हाला नको आहेत, ह्या भारतातल्या कुराणमधून बाजूला ठेवा. भारतातला बाकीचा जो कुराणचा भाग आहे तो आम्हाला वंदनीय आहेत, पण ह्या आयत ह्या सैतानाच्या आहेत, या प्रेषिताच्या असू शकत नाहीत. आणि हे सगळे नाकारत होते. तथाकथित पुरोगामी सुद्धा त्या सगळ्यांच्या बाकीच्यांच्या सुरात सूर मिसळत होते. आणि आता हा हल्ला झाल्याच्या नंतर म्हणजे इस्रायलमधलं प्रकरण आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि केरळमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहे. परत एकदा मी तुम्हाला जुनी आठवण करून देतो. सगळ्यांना असं वाटेल की हिंदू मुस्लिम केलं तर आपण पूर्णपणे भारताचं उदाहरण बाजूला ठेवू, पूर्णपणे हिंदूचं उदाहरण बाजूला ठेवू. बामियानाचे 3 प्रचंड अप्रतिम असे ते जे शिल्प होते, बुद्धाचे पुतळे होते, अप्रतिम सुंदर असे, जगभरातलं अप्रतिम असं उदाहरण होतं. ते वास्तुशास्त्राचं उदाहरण होतं, शिल्पशास्त्राचं उदाहरण होतं. ते ग्रॅनाइट लावून पाडले. तालिबान्यांनी हे पुतळे पाडण्याचं, ह्या बुद्ध मूर्ती फोडण्याचं कारण काय आहे? कुराणमध्ये ज्या पद्धतीनं बुतपरस्त जे आहेत म्हणजे मूर्तीची पूजा करणारे जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये इतकं जहर, इतकं विष डोक्यामध्ये पेरलेलं असतं, त्यांच्यावरती तर हल्ले झालेले आहेत. पण ह्या मूर्तींसुद्धा नष्ट करण्यासाठी हल्ले झालेले. आपल्याकडं काय आणि किती झाले त्याची शेकडो नाही, हजारो नाही, लाखो उदाहरणं आहेत. मंदिरं तोडले, मूर्ती फोडल्या. आता हे मी म्हणून हे सगळं हिंदूचं बाजूला ठेवतो. जगभरातलं सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे, बामियानाच्या बुद्ध मूर्ती फोडल्या ह्यांनी, तालिबान्यांनी. ही मानसिकता कुठली होती? नंबर 2, जेव्हा लादेननी हल्ला केला अमेरिकेवरती, 9/11चा जो भयानक हल्ला आहे ट्विन टावर्सवरती,
कशामुळे केलेला होता की ह्या इस्लामला हे जे भांडण आहे, जसं बौद्धांशी भांडण आहे त्याच पद्धतीनं हे भांडण ख्रिश्चनांची सुद्धा आहे. आजही त्या हल्ल्याच्या नंतर त्याचे जे परिणाम आहेत, ती जी भयानकता आहे, ते लोक विसरू शकलेले नाहीयेत अमेरिकेतल्या हल्ल्याची. आणि तिसरं उदाहरण आता जे घडलेलं आहे ते इस्रायलवरती घडलेलं, म्हणजे ज्यूचं चालूच आहे भांडण. ते म्हणजे तुमचं ज्यूशी भांडण आहे, तुमचं ख्रिश्चनांशी भांडण आहे, तुमचं बौद्धांशी भांडण आहे. जे बुद्ध शांतताप्रिय म्हणून ओळखले जातात, बाकी चीनवरती, चीनच्या क्रूरपणावरती कोणाला काय टीका करायची ते करू, पण ह्या चीनमध्ये ह्या अशा अतिरेकी वागण्यामुळं अक्षरशः हजारो मुसलमानांचा निपात करण्यात आला, नरसंहार करण्यात आला. ह्याच्यामुळे त्यांच्या अशा पद्धतीच्या अतिक्रमित असलेल्या मस्जिदी उडवण्यात आल्या. हे बाकीचे काही बोलत नाहीत. आपल्याकडचे विशेषतः जे डावे आहेत ना, ते मिठाची गुळणी ठेवून गपचूप बसतात, म्हणतात हा अमेरिकेचा प्रचार आहे, की जेव्हा की प्रत्यक्ष मृत्यू झालेले आहेत. म्हणजे ह्या इस्लामनी प्रत्यक्ष तिथे बौद्धांशी भांडण केलं, ती एक सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे. ख्रिश्चन ती प्रचंड मोठी लोकसंख्या आहे, त्यांच्याशी भांडण केलं. आपण 100 कोटीच्या जवळपास आहोत. हिंदूंशी आपल्याशी काय आणि कसं भांडणे वगैरे आपण सगळे जाणतो. आणि तशा अर्थाने ज्यू हे मुठभर आहेत, पण ज्यू ही अतिशय काय म्हणता येईल त्याला प्रभावशाली अशी जमात आहे. जगाच्या अर्थकारणामध्ये ज्यांचा त्यांच्या लोकसंख्येच्या कैकपट वाटा आहे. बाकीची एरवी लोकसंख्या फक्त मोठी असतील, त्यांचा प्रत्यक्ष अर्थकारणामध्ये वाटा मर्यादित असतो. ज्यू हे एकमेव असे आहेत जगभरातले की अतिशय मुठभर असून जगाच्या अर्थकारणाच्या नाड्या त्यांच्या हातामध्ये आहेत, आणि बरोबर त्यांच्यावरती हा हल्ला केला गेलेला आहे. हमासमध्ये आत्ता झालेला हा जो आपला केरळमध्ये झालेला जो हल्ला आहे, त्याच्या 2 दिवस आधी या हमासच्या नेत्याचं भाषण झालेलं आहे. तिथे केरळमध्ये डाव सरकार आहे, तुम्ही लक्षात घ्या. ही परवानगीच मिळती कशी? बरं, हे इथपर्यंत थांबत नाही. ज्यू, ख्रिश्चन, बौद्ध या सगळ्यांवरती हल्ले, आणि हिंदू तर आहेच, याच्यावरती हल्ले करणारे हे कट्टरपंथी जे सगळे इस्लामचे अतिरेकी आहेत, हे सगळे स्वतःच्याही पंथातल्या, स्वतःच्याही जाती धर्मातल्या जे पसमांदा मुसलमान आहेत, बोहरा आहेत, बाकीचे सगळे आहेत, सुफी आहेत, यांच्यावरती सुद्धा असेच भयानक हल्ले करतात. विल्यम डार्लिंपल म्हणून जो पाश्चिमात्य पत्रकार आहे, तो वारंवार पाकिस्तान आणि भारतामध्ये राहून याच्यावरचा जेव्हा अभ्यास करतोय, त्याने दाखवून दिलेलं आहे की सगळे ह्या ज्या सुफी दर्गे आहेत त्याच्यावरती सगळ्यात जास्त घातक असे हल्ले यांनी केलेले आहेत. दमादम मस्त कलंदर हे जे आपल्याला सिंधी भजन माहिती आहे, तो जो शहबाज कलंदरचा दर्गा आहे, त्याच ठिकाणी ह्यांनी भयानक असा हल्ला केला होता. 80-85 भक्त जे मुसलमानच होते, सुफी, एका हल्ल्यामध्ये मारले गेले. ते सगळं रक्त सांडलं. त्यांची पण श्रद्धा इतकी चिवट की दुसऱ्या दिवशी ते सगळं रक्त पसरलेलं होतं. त्या दर्ग्याची ती पांढरी शुभ्र जमीन लाल झाली होती. पण तरीही दुसऱ्या दिवशी वाचलेले जे सुफी होते, त्यांनी संध्याकाळच्या वेळी ती प्रार्थना म्हटली, ते नृत्य केलं. किंवा तिथे एक जेव्हा तरुण मुलगा आहे, तो तिथले जे दुर्मिळ वाद्य आहे त्याच्यासाठी काम करतो. त्या जवाब शरीफ त्याचं नाव आहे. त्यानं इंडस ब्ल्यू नावाची फिल्म आहे, त्यामध्ये त्यानं पाकिस्तानमधले जे वादक आहेत, दुर्मिळ वाद्य आहेत, त्यांच्यावरती हे अतिरेकी हल्ले करून त्यांना मारून कसं टाकतात, ती वाद्य कशी नष्ट होतात, त्यांची वाद्य मोडली जातात. म्हणजे हे जे कट्टरपंथी ह्यांची विचारसरणी आहे, ती बाकीच्यांना घातक आहेच आहे, प्रत्यक्ष इस्लामच्या अनुयायांना सुद्धा घातक आहे. आपल्याकडे सुद्धा जे सगळे दर्गे आहेत, आम्ही वारंवार हा मुद्दा सांगतो, जो सगळा सुफी संप्रदाय आहे त्याच्यावरती हल्ला हेच इस्लामचे कट्टरपंथी करतात. त्याच्यामुळे ही जी अतिरेकी अशी विकृती वाढलेली आहे, तो जगाचा धोका आहे, एका कुठल्या प्रदेशाचा किंवा एका कुठल्या धर्मियांच्या संदर्भात नाही. केरळमधल्या स्फोटच्या संदर्भात ही उसंत वाणी. केरळात स्फोट, हमासचे धंदे अतिरेकी बंदे गुंतलेले, कोण करी पहा समर्थन गाझा, कोण म्हणे माझा पॅलेस्टिनी. गाझा तले बळी, कोण काढी गळे, पुरोगामी लळे बघा कसे. हमासने केले अधिक्रूर हल्ले, तेव्हा यांचे सल्ले कुठे होते. मानवाधिकार होता कुठे, तेव्हा बॉम्ब पडे जेव्हा जीववरती. हिंदू सोबतच ज्यू आणि ख्रिश्चन सारेच दुश्मन इस्लामला. इस्लामी ग्रंथात हिंसा शिकवण हेच ते कारण कांत म्हणे.
प्रत्यक्ष कुराणमध्ये ह्या हिंसेला प्रोत्साहन दिलेलं आहे. इस्लामिक नसलेल्यांच्या संदर्भात कसं वागायचं अशा ज्या सूचना केलेल्या त्या फार भयानक आहेत. आणि हे जे करणारे आहेत ते असं मानतात की माझ्या धर्माची आज्ञा आहे म्हणून हे जास्त घातक आहे. आम्ही ही मांडणी वारंवार करत आलेलो आहोत की माथेफिरूपणाने कोणी काही कृत्य करत असेल तर त्याला शिक्षा करता येते. पण मला माझ्या धर्मानं सांगितलेलं आहे म्हणून मी ज्यूवरती हल्ले करणार, ख्रिश्चनांवरती हल्ले करणार, बौद्धांवरती हल्ले करणार, हिंदूंना कापून काढणार, ही मानसिकता फार भयानक आहे. शतकानुशतकं चालत आलेली आहे ती. हिचा निपात करायचा असेल तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं भाग आहे. आणि ह्यांना, ह्या हमासच्या अतिरेक्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करणारे सगळे त्याच्यामध्ये दोषी आहेत हे लक्षात घ्या. इथेच थांबूयात. धन्यवाद.